नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय मित्रांनो. आता नंदिनी जी आहे ती प्रचंड जी आहे ती थकलेली असते या सगळ्या गोष्टींना. आता नंदिनीने ते पत्र वाचलेलं असताना तिला असं वाटतं की हे पत्र तिच्या स्वतःसाठी आहे. जीवाने हे पत्र तिच्यासाठी लिहिलं आहे की आपण वेगळं व्हायला हवं वगैरे वगैरे. तर मित्रांनो, नंदिनीला आता खूप शॉक बसतो आणि नंदिनी आता हे नातं जे आहे ते संपवण्याचा प्रयत्न करते. कारण की नंदिनीला असं वाटतं की जीवाला मी नकोय, मग मी का त्यांच्या आयुष्यामध्ये लुडबुड करावी नसती. त्यामुळे तीही निर्णय घेते की आता आपण जीवापासून लांब जायला हवं का. कारण की जीवांना माझ्यात थोडाही इंटरेस्ट नाहीये. त्यांनी स्वतःहून हे पत्र लिहिलंय याचा अर्थ त्यांना काहीच घेणं देणं नाहीये माझं. तर मित्रांनो, आता नंदिनी म्हणते की मी यांना डिवोर्स द्यायलाच हवा. तर मित्रांनो, नंदिनी आता डिवोर्स पेपर आणते आणि मित्रांनो ती जीवाकडे देते. आता डिवोर्स पेपर बघून जीवाला धक्का बसतो. जीवा म्हणतो की हे काय चाललंय माझ्या आयुष्यात. एक तर माझं तिच्यावर प्रेम होतं, ती मला मिळाली नाही. आणि आता मी सगळं विसरून आता नव्याने संसार करायला सुरुवात करतोय, तर हीही मला डिवोर्स देते. तर जीवा आता खूपच हे झालेलं आहे मित्रांनो. आणि मित्रांनो, जीवा जो आहे तो आता काय करेल हे सगळं पाहणं रंजक असणार आहे. आता जीवा डिवोर्स पेपरवर साईन करेल का? खूप रंजक गोष्टी आता मालिकेत घडणार आहे. तर हे पाहायला तुम्ही किती उत्सुक आहात ते कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. धन्यवाद.